हा तेजस पण ना ह्याला डेस्परेटली कॉल करायला जावं तेव्हाच नेमका कॉल नाही उचलणार. ह्याला कळत कसं नाही कोणीतरी ह्याची काळजी करत असतं. काय करू? परत करू का कॉल? काय म्हणली? घरच्यांना सगळं सांगणार. बोल की. नाही नको. मीटिंग मध्ये असेल तर पुन्हा चिडचिड करेल. एक काम करते, मेसेज करते. ये बघ, तुझ्या फॅमिलीला समजवायच्या आधी ना या स्वाला तुझ्या देखण्या देवाला समजवण्याची गरज आहे. तसे ही तुझी स्वाहा या आपल्यासाठी एवढी इडी झाली की समजावण्याच्या पलीकडे गेली. हे बायको दुखतंय का? जास्तच लागलं काय? कसं आहे माहिती का बायको, तू अशीच चालायला लागली ना की तुला अशीच पाडणार. मग तू धडपडणार, सावरायला जाणार. आता कसं पाडलं? धापकन. कशी पाडणार? धापकन. मला माझ्या जीवापेक्षा माझ्या घरच्यांची काळजी आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला त्यांच्या जीवाशी खेळ करू देणार नाही. अग पण आपल्याला असेच खेळ खेळायला आवडते. विसरली काय? एक तर उंदरा मांजराचा खेळ, नाही तर वाघारण्याचा खेळ. तू काय वेगळं करतीये? तू बी तेच करतीये की तुझ्या माणसांशी. तुझा बिना बायको पुरावा दाखवल्याशिवाय विश्वासच बसत नाही. माझ्या बघायची. हा भाई बोला. कुठे? भाई तुम्ही सांगितलेल्या शिकारीवर नेम धरून आहे भाई. अरे बाबा फक्त नियमच धर, यम नको करू. हो भाई, तुमच्या ऑर्डरची वाट बघतोय. अजून काय बी केलं नाही मी. अरे तुझ्या वहिनीला आपली शिकार बघायची होती. दाखवतो की. ओ वहिनी बघा. अभि अभि ए बायको वरडून काय उपयोग नाही. पाकीने कानात हेडफोन टाकले दिसत नाही काय? बायको हा खेळ तू सुरू केलाय आणि म्हणूनच आपण हा खेळ खेळतोय. बायको ही नवऱ्याची सावली असते आणि त्याप्रमाणेच आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे. पुढं काय होणार? पक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. पुढं काय होणार? तू इथे येऊन राहणार आणि तुझा नवरा डागात जाणार. आपण आहे ना तुझी काळजी घ्यायला, तुला सांभाळून घ्यायला. तू जा बायको, जा जा जा.
तसं बी आपल्याला तुला घरी पाठवायची इच्छा नाहीये. तू घरी गेली नाही तर केळाची मजा बी नाही. केळाचा पुढचा नियम, आपण जसं तुला कोलणार ना तसंच कोल्लं जायचं. आणि जर का नाही गेलीस तर माहिती ना, राहायचं तर आपल्या जगात, नाही तर तुझा नवरा डायरेक्ट डागात. चल निघ, निघ, चल चल निघ. अगं आता तुझी गरज नाही मला. ऐकू आली की आता ही कशाला झळकली इकडं. ये ना आतमध्ये ये ना. तुझी ननंद स्वाहा आपल्यासाठी लई इडी झाली. दिसाय हाय देखणी, कामाला हेकणी, पण आमच्याबद्दल काय म्हणायचं तुला?
वेलकम माय डिअर फ्रेंड सुहा. तू माझा कॉल का रिसीव्ह करत नव्हतास? मेसेजला पण रिप्लाय नाही दिलास. तेजस, तू एकटा राहतोस म्हणून काळजी वाटते, त्यातून कॉल रिसीव्ह नाही केलास तर अजून काळजी वाटते. अगं मी बिझनेसची फाईल बनवण्यात मग्न होतो, सो फोनकडे लक्षच गेलं नाही. तू पुन्हा असा हलगर्जीपणा केलेला मला अजिबात चालणार नाही हं, तेजस. सॉरी. हा सगळा काय प्रकार आहे तेजस? अगं कार्पेटचं माप घेण्यासाठी केलं होतं. बरं तू काय घेणार, ज्यूस का कॉफी? कॉफी मी माझ्या हाताने बनवली. मग कॉफी चालेल. बस हे आलो. तू पण ना वहिनी, नको त्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवतेस. मी म्हंटल होतं ना ती काही लवकर येणार नाही. शेवटी काय झालं, मी म्हटलेलंच खरं ठरलं ना. काय झालं आत्याई? कसले वाद सुरू आहेत? काही नाही रे बाबा, तुझी बायको भाजी आणायला गेलीये ना. हा मग काय झालं? नाही झालं काही नाहीये, 2 तास झालेत, पत्ता नाहीये अजून. ठीक आहे, तू शांत हो, येईल ती. हॅलो. पाहिलंस ना, पाहिलंस ना. बायकोला काही बोललेलं चालत नाही आम्हाला, आवडतच नाही म्हणा. ते काही नाही, आता मीच जाते भाजी आणायला. तू पिशवी काढून ठेव, मी पैसे घेऊन येते वरून. अहो पण वंश, आलेच. हे काय चाललंय मीनाक्षी? ते काही नाही. आज काही झालं तरी मला कळलंच पाहिजे. तू माझ्यापासून नक्की काय लपवतेस ते तू सांगायचंस मला आज. अभि, अरे फ्रेम कशी पडली खाली? अगं नाही, ते तू आलीस ना तर चुकून धक्का लागला माझा. तू बोल ना, काही काम होतं? अरे बराच वेळ झाला, मीनाक्षी अजून आली नाहीये. जरा फोन करून बघतोस का तिला? ही मुलगी असं का वागते मला कळतच नाही. तिच्या अशा वागण्यामुळे वंसनच्या समोर मी तिची बाजू पण नाही घेऊ शकत. अभि, तिचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल ती तुझ्याशी तरी बोलली आहे ना? आई ग, काही प्रॉब्लेम नाहीये, तू नको काळजी करू. होईल सगळं ठीक.
तुझ्यासाठी कॉफी करते. आईला ही बी अवघड जागेच दुखणं झालंय. बोलता बी आहे ना धावता बी आहे ना. दिसताय देखणे कामाला हिकणे. ही जरी आपल्यासाठी हुकमाचा एकटा नसली तरी बदामची राणी आहे. याचा आपल्याला वेळ आल्यावर डाव जिंकून देणार आहे. करा विक्रमराजे शिर्के, सहन करा. घे चिप्स घे ना आधी. त्याआधी मला सांग, माझा फोटो तुझ्याकडे कसा आला? ऍक्च्युली ते सरप्राईज होतं, पण आता काय उपयोग. दे इकडे. घाई गडबडीत तो खालीच पडला. सगळं सरप्राईज स्पॉइल केलं. ते सगळं ठीक आहे, पण माझा फोटो तुझ्याकडे कसा आला हे अजून सांगितलं नाहीये. कसं असतं ना, आपल्याला जी व्यक्ती आपल्या जवळ असावी वाटते ना, त्या व्यक्तीचाच फोटो आपण आपल्या जवळ ठेवतो. ओ शिट, काय झालं? केचे पण आले, विसरलो. आलोच मी. तेजस, मी खरंच तुझ्यासाठी एवढी स्पेशल आहे का रे? ये आत ये. थांब मीनाक्षी. अजिबात घरात पाऊल टाकायचं नाही. काय झालं? मीनाक्षी, अगं तू बाहेर का उभी आहेस? आत ये ना.
आधीच तुला उशीर झालाय ये. वहिनी मीच तिला बाहेर उभं राहायला सांगितलंय.